आयरिश नावाचा रोबोट टीचर 8वी-9वीच्या विद्यार्थ्यांनी केरळ राज्यामध्ये बनवलेला आहे। या रोबोटचे वैशिष्ट्य काय, या रोबोटच्या मर्यादा काय याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या रोबोटला किती विषयाचे ज्ञान आहे आणि एआय टीचरला या किती भाषांचे ज्ञान आहे याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण, तुम्ही पाहता @way2info चॅनल। या YouTube चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राइब करा। एआय म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आजकाल नेहमीच चर्चेत असलेला विषय आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सने शिक्षणासह आपल्या जीवनातील विविध गोष्टींमध्ये प्रवेश केलेला आहे। एआय तंत्रज्ञान शिकणे आणि शिकवणे खूप मजेशीर आणि सोपे आहे। केरळच्या एका शाळेमध्ये एआय शिक्षिका आता विद्यार्थ्यांना शिकवणार आहे। विश्वास बसत नसला तरी ही गोष्ट सत्य आहे। या एआय शिक्षिकेचे नाव आयरिश असे आहे। आयरिश हे एक ह्युमनॉइड रोबोट आहे। म्हणजेच ह्युमनॉइड रोबोट त्याला म्हणतात ज्याचे बाह्यरंग, रूप आणि स्वरूप अगदी मानवासारखे असते। या ह्युमनॉइड रोबोटचे अनावरण गेल्या महिन्यातच तिरुअनंतपुरम येथील केटी सिटी उच्च माध्यमिक विद्यालय, मेकर लॅब एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने करण्यात आलेले आहे। मेकर्स लॅबने लिहिले आहे, आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार शिकवण्याचा अनुभव घेण्यासाठी एआयच्या सामर्थ्यांचा उपयोग केला आहे आणि शिक्षणात क्रांती घडवून आणण्याची तयारी केली आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गरजा आणि प्राधान्याशी जोडून घेऊन आयरिश शिक्षिका आकर्षक व प्रभावी धडे घेण्यास सक्षम आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानामध्ये हे महत्त्वाचे पाऊल मानल्या जात आहे किंवा सुरुवात मानल्या जात आहे। 8वी-9वीच्या विज्ञानाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी केटी सिटी या शाळेतील विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवलेला आहे। हा रोबोट हालचाल करू शकतो, आपली मान दोन्हीकडे वळू शकतो आणि हाताने सेकंड सुद्धा करू शकतो। आयरिश टीचरचे काय वैशिष्ट्य आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया। यूपीएसच्या मदतीने हा रोबोट चार्ज होतो आणि 24 तास सुद्धा काम करू शकतो। आयरिश टीचर ही हालचाल सुद्धा करू शकते। ब्लूटूथच्या माध्यमातून त्याची कनेक्टिव्हिटी केलेली असते। तो हात हलवू शकतो, मान हलवू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकतो। एकूण 3 भाषांचं ज्ञान सध्या या आयरिश टीचरला आहे। म्हणजे तो बोलू शकतो, इंग्लिश मध्ये बोलू शकतो, हिंदी मध्ये बोलू शकतो आणि मल्याळम मध्ये सुद्धा तो बोलू शकतो आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो। कोणत्याही विषयाच्या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकतो। विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली तर तो हात सुद्धा मिळू शकतो। आयरिशच्या गळ्यामध्ये मायक्रोफोन आणि काही स्पीकर बसवण्यात आलेले आहेत, त्याच्या माध्यमातून तो ऐकतो आणि प्रश्नांची उत्तरे देतो। इतर सर्व सहकारी शिक्षकांना सुद्धा मदत करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे। हे सगळे वैशिष्ट्ये त्या आयरिश टीचर मध्ये आहेत। सोबतच व्हॉइस चे रूपांतर टेक्स्टमध्ये, टेक्स्टचे रूपांतर व्हॉइस मध्ये असे करण्याची क्षमता सुद्धा त्या आयरिश टीचर मध्ये आहे। एआय टीचरला बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा असे विचारण्यात आले की तुम्ही हे आयरिश टीचर जे आहे किंवा एआय टीचर जे आहे ही संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली आणि तुम्हाला का वाटलं की अशा पद्धतीचा टीचर असायला पाहिजे, तेव्हा विद्यार्थ्यांनी उत्तर दिले की मराठी विषयाचा जर शिक्षक असेल तर त्याला इंग्रजीचं ज्ञान नसते किंवा गणिताचं ज्ञान नसते किंवा विज्ञानाचं ज्ञान नसते, परंतु आयरिश टीचर आहे, एआय टीचर आहे, याला कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा, कुठल्याही विषयाच्या संबंधी तुम्ही प्रश्न विचारा, त्याबाबतची सविस्तर माहिती हा रोबोट चांगल्या पद्धतीने देऊ शकतो। म्हणून एकच शिक्षक सर्व विषयाचा ज्ञान असला पाहिजे या संकल्पनेतून आम्ही या शिक्षकाची निर्मिती केली आहे, असं त्यांनी उत्तर दिलं। एआय टीचर मध्ये अनेक वैशिष्ट्ये असले तरी त्याच्या कोणकोणत्या मर्यादा आहेत ह्या सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेऊया। पहिली मर्यादा आहे की वर्गामध्ये खूप गोंधळ होत असला, 3-4 मुलांनी एकाच वेळी जर प्रश्न विचारले तर त्यावेळेस एआय टीचर गोंधळून जाईल, तो चांगल्या पद्धतीने प्रश्न समजून घेणार नाही, त्याच्यामुळे तो चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना उत्तरे सुद्धा देऊ शकणार नाही, ही मर्यादा आहे। दुसरी मर्यादा आहे की तो
होमवर्क स्वतःहून विद्यार्थ्यांना देऊ शकणार नाही. तिसरी मर्यादा आहे, विद्यार्थ्यांना समजले की नाही हे त्यांच्या हावभावावरून तो समजू शकणार नाही आहे. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष ठेवण्यास तो सक्षम नाही आहे, हे सुद्धा मर्यादा AI टीचरला आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी समजून घेणे, त्या पद्धतीने त्यांना समुपदेशन करणे, ह्या गोष्टी सुद्धा सहजासहजी AI टीचर करू शकणार नाही. अशा थोडक्याच मर्यादा आपण पाहिल्या, परंतु यापेक्षा अनेक मर्यादा याच्यामध्ये आहेत, त्या आपण सांगू शकतो. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने शिक्षक हा विद्यार्थ्यांसोबत वावरू शकतो, त्याचे सुखदुःख समजून घेऊ शकतो, त्या पद्धतीने त्याला गायडन्स करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, ते सर्व गायडन्स किंवा ती सगळी आपुलकी आपल्याला या AI टीचर सोबत विद्यार्थ्यांची भविष्यामध्ये होईल अशी कुठलीच गोष्ट या ठिकाणी जाणवत नाही. AI टीचर बद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.